अहिल्यानगरचा भुईकोट किल्ला हा निजामशाहीचा ऐतिहासिक वारसा असून 1553 मध्ये हुसेन निजामशहाने याच्या बांधकामाला सुरुवात केली। या किल्ल्याला निजामशहाचा बाले किल्ला म्हणून ओळखले जाते। हा किल्ला चारही बाजूने खंदक आणि भव्य तटबंदीने वेढलेला असून स्वातंत्र्य लढ्यात पंडित जवाहरलाल नेहरूंनी येथे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले होते। अहिल्यानगर शहराच्या पूर्व दिशेला स्थित गोल आकाराचा हा किल्ला असून याच्या भोवती पाणी असलेले खोल खंदक आहे, ज्यामुळे तो अभेद्य मानला जातो। 1494 मध्ये मलिक अहमद निजामशहाने शहराची स्थापना केली आणि नंतर हुसेन निजामशहाने किल्ला बांधला। या किल्ल्यावर निजाम, मुघल पेशवे आणि ब्रिटिश अशा अनेक सत्ताधाऱ्यांनी राज्य केले। 1600 मध्ये चांद बीबीने मुघलांविरुद्ध या किल्ल्यावरून लढा दिला होता, पण ऑगस्ट 1803 रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला। नंतर 1942 च्या चले जाव आंदोलनादरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना आझाद यांच्यासारखे दिग्गज राष्ट्रनेते येथे बंदिवान होते। बाकी या भुईकोट किल्ल्याला तुम्ही कधी भेट दिली आहे का? कमेंट करून कळवा।